नमस्कार. आज 18 डिसेंबर जागतिक अल्पसंख्याक अधिकार दिवस. या दिवशी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण आमच्या महापालिकेतीलच कर्मचारी वृंद, अधिकारी वर्ग यांना आम्ही आमंत्रित केले आहे आणि अल्पसंख्याक दिनाबाबत आपण आज चर्चासत्र आयोजित केलेले आहे. सर्वप्रथम मी लोकांना सगळ्यांना एक विनंती करतो की आजच्या या कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये आपण जी काय कल्याण डोंबिवली महापालिकेला जी काय साथ दिलेली आहे, जे काय सहकार्य केलं आहे, त्याबद्दल महापालिकेच्या वतीने मी आपण सर्वांचं हार्दिक आभार आणि हार्दिक अभिनंदन करतो आहे. अभिनंदन यासाठी की आत्ता सध्याच्या कंडिशनला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी काय कोविडच्या रुग्णांची संख्या आहे ती अत्यंत कमी प्रमाणात आलेली आहे आणि मी तर म्हणतो की अजून एक 8-10 दिवसानंतर ती आपण 0 ह्या लक्ष्यापर्यंत नक्कीच पोहोचू. फक्त एवढंच जाता पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की प्रत्येकाने कृपया मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित अंतर ठेवा. आपण आपल्या चर्चासत्राला सुरुवात करू. सर्वप्रथम पुन्हा एकदा आजच्या या अल्पसंख्याक अधिकार दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील कर्मचारी, अधिकारी वर्गांना आम्ही आमंत्रित केले आणि आज आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. सुरुवातीलाच मी जाणून बुजून आमचे अधिकारी वर्ग पण इथे आलेले आहेत. मिलिंद गायकवाड सर यांना मी पहिल्यांदा हे विचारू शकतो की बाबा हे मिलिंद गायकवाड सर जे आहेत ते उपअभियंता आहेत, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या विभागामध्ये अत्यंत सक्षम आमचे अधिकारी वर्ग आहेत. तर सुरुवातीलाच मी असं करतो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काय घटना लिहिली त्या घटनेतसुद्धा त्यांनी या अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत बऱ्याचशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर त्या संदर्भामध्ये मला आवडेल की जर का गायकवाड साहेबांनी आमच्या थोडंसं आपल्याला चर्चासत्राला सुरुवातच आपण बाबासाहेबांच्या घटनेपासून केली तर त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं मला वाटतं. तर गायकवाड साहेब आपलं मत याच्यावर आपण व्यक्त करावं. सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने हा जो उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याबद्दल या उपक्रमाचे जे आयोजक आहेत आणि माननीय आयुक्त महोदय यांचं सर्वप्रथम मी आभार प्रदर्शित करतो की माझ्या 30 वर्षाच्या सर्व्हिसच्या कालखंडात जवळजवळ मला 32 वर्ष सर्व्हिस झाली तर पहिल्यांदाच हा अल्पसंख्याक दिन महापालिकेच्या वतीने साजरा होतो आहे. त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि लदवाजींनी अतिशय चांगला प्रश्न विचारला की अल्पसंख्याकांना राज्यघटनेमध्ये काय अधिकार आहेत. आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये कलम 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 यामध्ये वेगवेगळे अधिकार प्रदान केलेले आहेत. त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असेल, भाषणाचा अधिकार असेल, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 29 अंतर्गत आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य जपता येतं. म्हणजे कुठल्याही भारतीय व्यक्तीचं तो विशिष्ट धर्माचा आहे म्हणून त्याच्यामध्ये दुजाभाव केला जात नाही, तो विशिष्ट पंथाचा आहे म्हणून त्याच्यामध्ये दुजाभाव केला जात नाही, किंवा त्याचं विशिष्ट लिंग आहे, स्त्री असेल, पुरुष असेल किंवा ट्रान्स असेल तर तरीही त्याच्यामध्ये भेदभाव करण्यात येत नाही. त्याचबरोबर धार्मिक अल्पसंख्याकांना जे अधिकार दिलेले आहेत राज्यघटनेमध्ये तर हे जे अधिकार आहेत ते सर्वसामान्यांना सगळ्यांनाच आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये वेगवेगळं असं हे नाही. फक्त धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांच्या ज्या धार्मिक संस्था स्थापन करण्याचा विशेष अधिकार दिलेला आहे. त्याच्या मागची भूमिका अशी आहे की त्यांची जी संस्कृती आहे ती संस्कृतीचं जतन व्हावं आणि ती संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये मिसळून जावी, म्हणजे विविधतेतून एकता निर्माण व्हावी हा त्याच्यातला मोठा भाग आहे. म्हणजे कुठलाही एक भाग असा भारतापासून फुटून जाऊ नये. बरोबर. ही काळजी घटनाकारांनी त्या घटनेमध्ये घेतली. पण सर याचं एक कौतुकाची बाब अशी आहे की त्या काळी घटना ज्या वेळेला बाबासाहेबांनी लिहिली त्यावेळेला त्यांनी हे जे विजन फार केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच मला असं वाटतं खूप मोठं ते धैर्य आहे की त्यांनी एवढं पुढचं विजन लक्षात घेऊन हे सगळं काही घटनेत लिहिलेलं होतं. नक्कीच त्याबद्दल त्या काळातल्या सर्वच डॉक्टर आंबेडकर असोत किंवा त्या काळातली जी घटना समितीमधलं
जे इतरही लोक असोत, सभासद असोत, घटना समितीवर अनेक सभासद होते, तर त्या सर्वांचं विजन आपल्याला यातनं दिसून येत आहे. केवळ बाबासाहेबांनी लिहिलं आणि ते जर संविधान सभेने अमान्य केलं असतं, बरोबर आहे, तर ते घटनेमध्ये ती तरतूद करता आली नसती. म्हणजे यासाठी त्या सर्व समितीचे सुद्धा आपण जाहीरपणे सगळ्यांनी आभार मानले पाहिजे असं मला वाटतं. कारण त्या समितीने जर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर आज अल्पसंख्याक ज्या प्रत्येक ठिकाणी आपली काहीतरी एक चमक दाखवत आहे, एक कामगिरी चांगल्या पद्धतीने करून आपल्या देशाला जसं पुढे घेऊन जात आहेत, ते शक्य झालं नसतं. नक्कीच. कारण नुसतं तेवढंच न करता त्यांची एक वेगळी परंपरा आहे. प्रत्येकाच्या जसं ह्याच्यात म्हटलंय किंवा जाती, धर्म आणि त्यांची भाषा, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांच्या चालीरीती या सगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, त्या जतन करता आल्या नसत्या. आणि तुम्ही सर एक खूप चांगला शब्द वापरला की प्रत्येकजण वेगवेगळं असून सुद्धा एकत्र येणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की आजही ती गरज मोठ्या प्रमाणावर आपल्याला भासते. बरोबर आहे. किती ती गरज आहे याचं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचं जर एकंदरीत वातावरण बघितलं तर मला तर असं वाटतं की राज्यघटना अंमलात येऊन 26 जानेवारी 1950ला तिचा अंमल सुरू झाला आणि आज जवळजवळ ह्या 20ला आपल्याकडं 80 वर्ष पूर्ण केलेली आहेत. बरोबर. तरीही म्हणजे राज्यघटनाचं ज्यावेळेस अर्पण करण्यात आली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेमध्ये सांगितलं की आपल्यातल्या ज्या त्रुटी आहेत, म्हणजे आपल्यामध्ये जी असमानता आहे, धार्मिक जो द्वेष आहे किंवा लिंगभेदाचे जे प्रकार आहे, भाषिक द्वेष आहे, बरोबर, अनेक त्रुटी आपल्यामध्ये होत्या. त्या त्रुटींवर आपण मात करून लवकरात लवकर एक जिनसी भारत कसा आपण तयार करू या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपला भारत देश हा एकसंघ राहू शकेल. बरोबर. एक विजन त्यावेळेला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आखलं होतं. कारण कसं आहे, प्रत्येकाला एक दिशा असायला लागते, एक टार्गेट असायला लागतं आणि ते त्यांनी त्यावेळेलाच ओळखून घेतलेलं होतं की आपल्याला देशाला काहीतरी प्रगती म्हणजे याच्याशी आपल्याला सामना करावा लागणार आहे प्रगत देशांबरोबर. त्यामुळे आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे. कसं असतं की जर आपलं शरीर हे संपूर्ण जर देश म्हणून जर आपण इमॅजिन केलं तर आपल्या शरीराचा एखादा पाय किंवा एखादा हात बरोबर अपंग राहून चालत नाही. बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे आपला एखादा हातच जर अपंग असला तर तो शरीर सुदृढ असं म्हणता येत नाही. बरोबर. त्याप्रमाणे आपल्या भारत देशामधला जे विविध जाती धर्माचे लोक आहेत, विविध पंथाचे लोक आहेत, त्यातला एखादा पंथ अपंग राहून चालणार नाही. एकदम. त्यांना आपल्याला सगळ्यांना समोर बरोबरीने घेऊन जायचं आहे आणि सुदृढ ठेवायचं आहे. सरांनी खरोखर मला असं वाटतं की अत्यंत चांगलं उदाहरण दिलेलं आहे की आपलं संपूर्ण शरीर जर आपण एक राष्ट्र जर पाहिलं तर त्यातला प्रत्येक अवयव ना अवयव, प्रत्येक सेल न सेल हा फार महत्त्वाचा आहे. ते ज्यावेळेला संपूर्ण अवयव सगळे सेल्स कार्यरत असतील तेव्हाच आपली बॉडी, आपलं शरीर जे आहे ते मजबूत होतं. आणि हीच संकल्पना त्यावेळी घेतलेली आहे. मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की आज आपण इथे ज्या 18 डिसेंबरच्या निमित्ताने आपण आज चर्चेसाठी आपण इथे सगळे बसलेलो आहोत आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय जातं अर्थातच आमचे माननीय आयुक्त महोदय डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आजचा आपला अल्पसंख्याक दिवसाचा अल्पसंख्याक अधिकार दिवस आपण इथे साजरा करतो आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने करतो आहे. कारण आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेचं एक वैशिष्ट्य असं मला असं वाटतं की कोविडच्या काळातसुद्धा आपण अनेक नवीन उपक्रम हे ऑनलाईनच्या माध्यमातून केले. मग ते फेसबुकवर आपला दिनचर्या कार्यक्रम असो, हॅलो डॉक्टर्स असो किंवा आम्ही मुलांसाठी अभिनय स्पर्धा घेतली. मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे केलेलं नाही आहे की जे आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेने करून दाखवलं. आणि त्याचप्रमाणे आजच्या काळात जर पाहिलं तर आमच्या कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांचासुद्धा आभार मानावा लागतं. कारण त्यांनी इतकं काय आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे की आज आमचा आकडा जो आहे तो 2 डिजिटवर येऊन पोचलेला आहे. आणि पहिले असं असेल की आम्हाला टाटा अमंतसारखं आमचं जे मोठ्या सगळं युनिट होतं त्यासुद्धा आम्ही आता बंद करतो आहे. कारण लोक खूप चांगल्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, त्याचप्रमाणे ज्या वेळोवेळी शासनाकडनं निर्गमित केलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं पालन करत आहेत. त्याचंच फलित की काय मला असं वाटतं की या MMRD रिजनमध्ये सुद्धा आज सगळ्यात पहिले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाट्यगृहाला उद्घाटन झालं. तिथे आपला शो झाला आणि त्यालासुद्धा आमच्या कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिला. मी पुन्हा एकदा या अल्पसंख्याक अधिकार दिवसाच्या दिवशी सर्वच म्हणजे अल्पसंख्याकच असं नाही म्हणणार, मी सर्व कल्याण डोंबिवलीतील नागरिकांचे आभार मानतो. आणि माझा पुढचा जो प्रश्न आहे तो आमचे मलिक शेख म्हणून जे आहेत
की जे बरेच माझेही सहकारी आहेत, बरेच वर्षापासून आम्ही एकमेकांबरोबर कामं केलेली आहेत, अत्यंत मृदुभाषीय आणि आता थोडंसं काय म्हणतात ते केस पिकलेले आहेत, त्यामुळे जरा चेहराही दिसते, पण अत्यंत गोंडस माणूस. तर मलिक शेठ, मला तुमच्याबद्दल जे बोलायचं ते असं बोलायचं की प्रत्येकाची वेगवेगळी अशी एक भाषाशैली असते. तर तसं तुमच्या मी आता तुम्ही कुठल्या प्रांतातले कुठल्या साईडचे आहेत मला एवढं सांगता येणार नाही, पण ते तुम्ही स्पष्ट करावं. आणि तुमची भाषा कशी असते घरात, तुम्ही जी बोलली जाते ती भाषेचं काय, त्याचं वैशिष्ट्य काय? अल्पसंख्याक दिनी मला खरी म्हणजे संधी दिली याबद्दल मी खरं आयुक्तांचे आभार मानतो. आणि माझ्याकडे हा प्रश्न विचारला गेला की तुमची भाषा, तर खरं म्हणजे मी आहे कोकणी आणि माझं गाव आहे तसं बघायला गेलं तर रत्नागिरीच्या जवळ आहे गाव. आणि आम्ही घरामध्ये कोकणीच बोलतो, शिकलो मराठीतून आणि लागलो कॉर्पोरेशनला कल्याणला. तर हे असं सगळं गणित होतं. खरं म्हणजे घरात कोकणी भाषा बोलणं आणि प्रत्यक्षात मात्र आपल्या कारभारामध्ये मराठी भाषा वापरणं याच्यामध्ये खूप बराचसा फरक असतो. आणि ते जाणवतं. मी इव्हन म्हणजे काम करत असताना सुद्धा ते जाणवायचं की कसं लिहायचं हे, किंवा काय करायचं, किंवा काही वेळेला अडचणी पण यायच्या मला की बाबा रे हे लिहित असताना कसं लिहायचं. तर ते खरोखर म्हणजे सगळ्यांचं सहकार्य लाभायचं आणि त्या पद्धतीने मी आपलं काम नाही, पण मला असं म्हणायचं आहे मलिक सर की तुम्ही घरामध्ये कोकणी बोलताना आम्हाला जरा असं कोकणी बोलून दाखवा ना तुमची, कारण त्याचा एक गोडवा वेगळा आहे. कारण जसं आपण म्हणतो ना की काही अंतरावरनं मराठी भाषासुद्धा बदलत जाते. तर तुमची कोकणी भाषा ऐकायला आम्ही उत्सुक आहोत आता, की तुम्ही घरात एखादं वाक्य तुम्ही घ्या किंवा मिसेसला म्हणतायत की मी आलो आहे, जरा छानसा चहा वगैरे कर, फर्स्ट क्लास, जरा आलं बिलं जरा टाकून, तर ते कसं काय बोलाल तुम्ही? हां, तर घरी तर ते वाक्य जे आहे तर मी आयल्या चहा ठाव, जल्दीन ठाव, असं म्हणजे ह्या पद्धतीने. आणि आलं ठासून आलं टाक जरा थोडा, असं म्हणजे ह्या पद्धतीने आमचं ते बोललं. किंवा कोणी येत असताना कोणी आलं, अरे तो आयले चहा ठाव. अच्छा, हां, म्हणजे ह्या पद्धतीने बोललं जातं. थोडक्यात मला वाटतं त्याच्यामध्ये मराठीचं मिश्रण तुमचं आहेच. हो, आहे. म्हणजे तुम्ही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथेच शिक्षण घेतलं, शाळेमध्ये मराठीत शिकलात, सगळं हे केलं, आणि आपलं जे कामकाजाचं स्वरूप आहे ते पण मराठीतच असल्यामुळे मराठीचा उपयोग तुम्हाला पूर्णतः होतो याच्यामध्ये. होतोय. अच्छा, पूर्ण होतोय. धन्यवाद. मी पुन्हा एकदा सांगेल की आजच्या या आपल्या दिवशी आज आम्ही जाणून बुजून पहिल्यांदा असा प्रयोग केला की बाहेरचे कोणी तज्ज्ञ व्यक्ती बोलवण्यापेक्षा आपण आपल्याच महापालिकेतील जे काही कर्मचारी आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बोलून आपण कार्यक्रम करावा असा आम्ही डोळ्यासमोर घेतला. आणि आज आपण इथे बोलवले. आणि आज आमच्याबरोबर आमचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पोफळे मॅडमसुद्धा आहेत की ज्या वेळोवेळी आमच्या प्रत्येकाच्या मागे असतात आणि प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात. जे काही त्यांच्यासमोर कुठली गोष्ट आम्ही घेऊन गेलो तर त्याला ते नकार देत नाहीत, तर ते ताबडतोब सांगतात की चला आपण करूया म्हणून. आणि याचप्रमाणे मी आता अजून एक आपल्याकडे मोहम्मद उमर अब्बासी म्हणून आहेत की जे आमच्याकडे कनिष्ठ अभियंता आहेत, घनकचरा व्यवस्थापन या महत्त्वाच्या विभागामध्ये आहेत. कारण असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हटल्यानंतर असं म्हटलं जातं की आमच्याकडे कचऱ्याचं व्यवस्थापनाचा प्रॉब्लेम होता वगैरे. मी होता हा शब्द जाणून बुजून वापरतो आहे, कारण आत्ता ही जी सगळी टीम आमची जी आहे, आमचे माननीय उपायुक्त पण कोकरे साहेब आहेत, की ह्यांच्या टीमच्या मार्गदर्शनात जर पाहिलं तर ह्या कोविड-19च्या काळामध्ये यांनी एवढं काम केलेलं आहे की बरेच वेळ कर्मचारी जे आहेत ते घरी होते कोविडच्या काळात, मात्र ही सगळी लोकं फील्डवर काम करत होती. आणि आज खरोखर सांगायला आवडेल की आत्ताच्या कंडिशनला जवळजवळ मला वाटतं गायकवाड साहेब आपला एक 50 ते 60% कचरा आपला कमी झालेला आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका. त्याची विल्हेवाट प्रॉपर त्यांनी आपण लावतोय, बरोबर ना? डम्पिंग ग्राउंडवरचे लोक आंदोलन करायला लागले. बघा, खरोखर ही कौतुकाची बाब आहे. आणि मला म्हणजे गायकवाड साहेबांकडनं हे कळतं, म्हणजे खरोखर बघा की अल्पसंख्याक आपण म्हणू किंवा काही म्हणू, पण आज मी म्हणले आमचे मोरे आहेत, आज महापालिकेची शान आहे की त्यांनी करून दाखवलं आहे. आता त्यांनी खूप चांगल्या शब्दात सांगितलं परत एकदा की लोक असं म्हणतात की कचरा कमी येतोय, कारण किती जणांना माहिती नाही कचऱ्यातनं खूप मोठी लक्ष्मी गोळा केल्या जाते. आणि आज ते कचरा कमी आल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी सुरू झाल्या असतील. पण मी एवढं नक्की सांगतो की आज सर तुमच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामुळे आज कल्याण डोंबिवलीकर आमचा एक चांगला श्वास घेतोय आणि त्याला समाधान मिळतं आहे की कचरा खरोखरच कमी झाला आहे. तर मी मुद्द्याकडे परत एकदा वळतो की अब्बासी सर, मी तुम्हाला पण हे विचारू इच्छितो की बाबा जसं मलिक सरांना विचारलं की त्यांची भाषा वगैरे,
तर तुमच्याकडे असं लग्न वगैरे जे कार्य होतं जसं इतरांकडे होतं की बाबा लग्न साधारण 1 दिवसाचं लग्न असतं, ते मुहूर्ताचं असतं, ते हॉलमध्ये येतात, सगळं करतात आणि निघून जातात, तर तसं तुमच्याकडची लग्नाची पद्धत काय आहे, ती परंपरा काय आहे? नमस्कार. आज ह्या दिवसाचे संधी मला बोलायला दिले आहे त्यासाठी मी आभार मानतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या और माननीय आयुक्त महोदय यांचा. लग्न म्हणजे कोणत्याही याच्यात एक आमच्यामुळे ते एक सण म्हणून साजरा केला जात आहे. आणि आमच्या जे ह्या आहे लग्नामध्ये 2 मोठी गोष्ट आहे. एक तर आहे निकाह होतो आणि दुसरा आहे वलिमा, जे म्हणजे बहुतांश लोक आज ते त्याला रिसेप्शन पण सांगते. निकाह म्हणजे असं असते की जे सुन किंवा लड़की के यहाँ मैं थोड़ा हिंदी नहीं चलेगा आप हिंदी बोलूंगा, आप बोलो कुछ निकाह को जो वो मिलेगा वैल्यू उसका उस तरह से ही मिलेगा. सही बात. जो निकाह जो रहता है उसका सबसे इम्पोर्टेंट पार्ट उसका बोलना ऐसा रहता है कि वो लड़की के घर वालों से दूल्हा उसको मांगता है. अच्छा. और वो जो रहता है लोग समझते हैं कि निकाह मतलब गया और शादी कर लिया, ऐसा नहीं है. उसके अंदर सबसे मैं इम्पोर्टेंट बताना चाहूँगा कि हमारे समाज में, बाकी सब समाज में भी है, लेकिन हमारे समाज में पहले लड़की की इजाज़त ली जाती है. अच्छा. निकाह करने के लिए जो पहले मौलवी जाता है तो वो पहले लड़की से इजाज़त पूछता है कि तुम्हारा इस आदमी से निकाह हो रहा है, क्या तुमको वो कबूल है. पहले जो कबूलनामा रहता है वो लड़की देती है, यानी लड़की को रिस्पेक्ट दिया जाता है. ये बहुत इंपॉर्टेंट बात है. रिस्पेक्ट दिया गया है कि लड़की पहले कबूलनामा में 3 बार कबूल है बोलेगी, उसके बाद जो रहता है मौलवी लड़के के पास जाता है. और एक मेहर करके रहता है. मेहर करके एक शब्द है जो निकाह कबूल करने के बाद लड़की एक अपनी मेहर तय करती है, जो उसका बयाना हक रहता है, जो उसको लड़के को निकाह के वक्त देना पड़ता है. अच्छा. अब पहले ज़माने में जो मेहर होती थी वो अशरफियों में दी जाती थी. आज के टाइम जो पैसे चल रहे उसमें दी जाती है. हे नजरानाच मी म्हणेल एक प्रकारचा. एक तरह से नजराना म्हणजे पहिले जसं राजा महाराजांकडे गेल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू दिली जायची, तसं इथे नजराना म्हणून दिलं जातं. मेहर को भी डिसाइड करने का उसका भी हक लड़की को दिया गया है. क्या बात है जी. ये सबसे ज़्यादा ज़रूरी है. और वलीमा जो रखा गया है वो एक तरह से आप बोल सकते हैं इसलिए रखा गया है कि जो दूल्हे की तरफ से लोग होते हैं वो उस चीज़ में शिरकत करें, क्योंकि हमारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया था कि निकाह तुम सिर्फ 4 लोगों में कर लो ताकि लड़की के बाप के ऊपर बोझ ना पड़े. क्या बात है. क्या फ्यूचर का म्हणजे ये किती महत्वाचं आहे आर्थिक दृष्टीने पण ऐसा बोलना ये जरूरी था कि तुम सिर्फ 4 लोग को लेके जाओ और निकाह करके लाओ, और तुम्हारी जो काबिलियत होगी, तुम में जितनी हिम्मत है, तुम उस हिसाब से वलीमा करो. क्या बात है. मला असं वाटतं आत्ता यांनी अब्बासींनी पण आपल्याला खूप चांगलं एक मार्गदर्शन केलं की पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीला एक इज्जत दिली पाहिजे, एक दर्जा दिला पाहिजे. म्हणजे ती जी काय नववधू आहे तिला सन्मानाने ते विचारतायत बा तुला पसंत आहे का, त्याच्यानंतर तिला एक नजराणा दिला जातो. आणखीन एक त्यांनी खूप चांगला शब्द वापरला तो म्हणजे असं आहे की अल्पसंख्याकांचं असं म्हणणार नाही मी, पण आत्ताच्या कंडिशनला जे आपली आर्थिक स्थिती झालेली आहे त्याला खूप फार महत्त्वाचं आहे की 4 जणांनीच जावं आणि तिकडे निकाह करून घ्यावं. का आता मुलीच्या वडिलांना जास्त खर्चाचा बोजा पडू नये या उद्देशाने. आणि मग तुमची जशी ऐपत आहे तसं तुम्ही रिसेप्शन ते ठेवू शकता. मला असं वाटतं खूप चांगली पद्धत आहे, कारण आजकाल आपण जे 50 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये लग्न करतोय तेही मला असं वाटतं सर खूपच चांगल्या पद्धतीचं आहे. काय उगाच खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे. हां, हीच प्रथा कायमस्वरूपी पडावी मला असं वाटतं. त्याच्यामुळे सर अन्नाचंही वेस्टेज वाचतं. आणि राहिला प्रश्न तुमच्या विभागाशी, तर कचरा पण कमी होतो. तोही महत्त्वाचा आहे आपल्याला, कारण कचराही कमी होणं फार गरजेचं झालं आहे कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत. कारण आपलं शहर वाढत चाललं आहे, तिथली लोकसंख्या वाढत चाललेल्या आहेत. आपण सोयीसुविधा जास्तीत जास्त देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न पण करतो आहे, पण लोकांनी थोडंसं त्याला निकाह वगैरे आता जसं सांगितलं तसं सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी लिमिटेड लोकांना घेऊन कार्यक्रम करायला काहीच हरकत नाही. मी म्हणतो कायमस्वरूपी, म्हणजे हा कोविडच्याच काळात नाही, पुढेसुद्धा. हां, बोला मॅडम, बोला आपलं मत मांडा. नमस्कार, मी माधवी पोफळे. थोडक्यात सांगायचं असं की आज अल्पसंख्याक हक्क दिवस आपण साजरा करतो आहोत. सरांनी हा कन्सेप्ट पुढे मांडला आणि आम्ही असा विचार केला की अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणजे काय. अल्पसंख्याक समाजाचे लोक एकत्र येऊन काहीतरी कार्यक्रम साजरा करणे. करोनाचं भय अजून संपलं नाही. जरी 2 डिजिटवर जरी करोना आला असला तरी अजून तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे आपण सोशल गॅदरिंग टाळणं आवश्यक होतं. आपण त्यामुळे विचार केला की ऑनलाईन कार्यक्रम करूया.
दुसरा विचार असा केला की या समाजाचे जे आपले कर्मचारी आहेत यातले बहुतांश कर्मचारी कधी कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत. खरंय खरं. आता गायकवाड साहेबांशी आपलं संभाषण झालं, ते त्यांच्या हातात नेहमी माईक असतो, त्यांना बोलण्याची संवाद करण्याची सवय आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याशी आपण आता बोललो त्या लोकांना संभाषण कॅमेऱ्यासमोर करण्याची कधीच सवय नाही. आम्ही असं ठरवलं की ह्या लोकांना आपण पुढे आणावं. आम्ही हा विचारही केला नाही की हे अल्पसंख्य समाजाचे आहेत, इतके ते आमच्यात मिळून मिसळून हां, गेलेले आहेत. कधी कळलंच नाही आम्हाला, हे आता आपण महत्त्वाचं. याच्या पुढे बोलणार आहोत. मंगला लोखंडे नावाच्या आमच्या एक ख्रिश्चन धर्मीय आमच्या सहकारी आहेत, पण माझ्या डोक्यातही नव्हतं की ते ख्रिश्चन धर्मीय आहेत, इतक्या ते आमच्यात मिसळून गेलेले आहेत. आपण आता त्यांच्याशी बोलूया. त्यांचा आता ख्रिसमस लवकरच जवळ येत आहे. दरवर्षी आम्ही त्यांच्याकडनं मिळणाऱ्या चवदार खुसखुशीत केकची वाट पाहत असतो. मी त्यांना विचारते कशा प्रकारे ते त्यांचा सण हा साजरा करतात. आज 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस आणि लगेचच आपल्यासमोर येतो तो फार एक मोठा सण, तो म्हणजे 25 डिसेंबर. मला असं वाटतं पूर्वी शाळेच्या मुलांना ह्याची म्हणजे का आठवणीने वाट बघत असायची का, तो आवा चला 8 दिवस सुट्टी मिळणार आहे माझ्या. पण आता बिचाऱ्यांना वर्षभर सुट्टी मिळालेली आहे. पण तरी पण मला आवडेल की ख्रिसमसबद्दल थोडंसं तुम्ही मॅडम आम्हाला जर का सगळं अजून डिटेल्स सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने साजरा करतात तर ते जास्त आम्हाला सगळ्यांना आवडेल. सर्वप्रथम मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे जो आज अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी माननीय आयुक्त महोदय यांचे मी आभार मानते. आता मी 25 डिसेंबर याबद्दल थोडंसं सांगणार आहे की 25 डिसेंबर म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म हा कुठे झाला आहे तर तो येरुशलेम या ठिकाणी झालेला आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सवानिमित्त आम्ही तो सण साजरा करतो. येशू ख्रिस्ताचा जन्म 2020 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि त्यानिमित्त आम्ही 23-24 पासून कॅरल काढत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आनंदाने गायनं गायची, नंतर केक वाटायचा, असं ते 2 दिवस आम्ही पूर्ण रात्र ते प्रोग्राम करतो. आणि त्यानंतर 25 डिसेंबरला सकाळी चर्च असतं आणि मग दुपारी काही नसतं. पण मग 26 तारखेपासून आमचे प्रोग्राम सुरू होतात. 26 तारखेला आमच्या ऑल अंबरनाथच्या सगळ्या चर्चेसचे फातिमाच्या ग्राउंडवर कॅरल कॉम्पिटिशन असते. त्यानंतर मग 26 तारखेला ते झाल्यानंतर 27ला आमची पिकनिक असते. 28 तारखेला आम्ही एक वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम या ठिकाणी त्या लोकांसाठी आम्ही जेवण घेऊन जातो, नंतर फराळ नेतो, गिफ्ट नेतो. त्या ठिकाणी जाऊन तरुण मुलं, संडे स्कूलचे मुलं प्रोग्राम करतात, त्यांना आम्ही जेवण देतो, गिफ्ट देतो. आणि ते खूप म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एवढं हे होतं ना की खरंच माणसाचं जीवन काय आहे ते कळतं. कारण ते वृद्ध असले की ते खूप रडतात आणि अनाथ मुलं इतके आमच्याकडे असं खूप आनंदाने ते खाऊ किंवा आम्ही नेलेलं असं हे करतात. ते पाहून खूप म्हणजे हे होतं, मनाला खूप म्हणजे हळवेपणा वाटतो. या सणातून तुम्ही सामाजिक बांधिलकी सुद्धा जपता, हे महत्त्वाचं आहे आम्हाला. ह्या सणामध्ये त्यानंतर आम्ही ख्रिसमसचे प्रत्येकाला गोरगरिबांना आम्ही असं गिफ्ट पण देतो. म्हणजे मी तर काय करते की दर महिन्याला एक मी डबा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी पैसे टाकत असते आणि ते पैसे मी ख्रिसमसला तो डबा फोडते आणि तो जे म्हणजे वृद्ध अनाथ असं त्या ठिकाणी हे देते. त्यानंतर मग आमचे झाले. मग त्यानंतर 28 तारखेला आमचा असाच प्रोग्राम असतो. 29ला संडे स्कूल मुलांचा डान्स हे असतं. आणि ह्या सगळ्या प्रोग्रामची मेन म्हणजे माझी मुलगी हे आहे, ती टीचर आहे आणि ती मोठे मोठे प्रोग्राम पण बसवती आणि ती सगळ्या याच्यात हे आहे. आणि तिला मोठे मोठे ट्रॉफी पण मिळालेत. आणि मेन म्हणजे तिला दिल्लीची आमची जी सगळ्या लोकांची जी संस्था आहे तिच्यातर्फे एक अवॉर्ड पण मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग 30ला काही नसतं, 31ला परत आमचं चर्च असतं रात्रीचं 9 ते 12चं. आणि मग 1 जानेवारीला आमचा सकाळी पुन्हा चर्च असतं. आणि त्यानंतर मग सगळेजण आम्ही एकत्र येऊन प्रीती भोजनाचा प्रोग्राम करतो आणि त्यानंतर आमच्या ह्या सणाची सांगता होते. म्हणजे 25 पासून 1 तारखेपर्यंत हा सण साजरा केला जातो. हा पूर्ण बिझी, कारण आम्ही इतर हे नाही एवढाच सण असतो. पण एक गोष्टीचं मला खरोखर कौतुक वाटतं की आता म्हणजे बघा तुम्ही, आता आपण प्रत्येकाशी बोलताना एकेकाकडनं एक गोष्ट चांगली कळली, ती म्हणजे अशी की ह्यांच्याकडनं एक आता खूप एक जुनी पद्धत कळली. कारण आमच्या घरात सुद्धा हा प्रकार व्हायचा. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी असे डबे ठेवलेले असायचे की बाबा हा घर खर्चाला डबा,
हा अत्यावश्यक सेवा म्हणजे कौटुंबिक याच्यामध्ये काही मेडिकल काही गोष्टी झाल्या त्यासाठी एक डबा, पाहुणे रावणे येणार त्यासाठी एक डबा, धार्मिक कार्यासाठी एक डबा, असे गल्ला हा शब्द वापरतो मी मुद्दावर. तर तसे ठेवले जायचे. तर ती मला असं वाटतं ती जी आठवण आहे ती मॅडमने आता ताजी केलेली आहे की अजूनही ही सिस्टीम चालू आहे. बँकेत आपण ठेवतो, पण आपल्या घरातल्या घरगुती एक आपण बँक आपण जमा करायची सोय केलेली आहे, सेव्हिंग अकाउंट म्हणा किंवा काही अशा पद्धतीने. तर ही एक चांगली कल्पना आहे. कारण ह्याच्या मागचं एक माझं स्वतःचं गणित सांगतो की मी ज्या वेळेला शाळेत 5वीला सुभेरवाड्यात ॲडमिशन घ्यायची होती मला, त्यावेळेला बाबा घरात नव्हते आणि पैसेच नव्हते. मग आम्ही 4 भावंडांचे गल्ले तोडले आणि त्यावेळेला 1 पैसा, 5 पैसा, 3 पैसा हे सगळे एकत्र केले. मला अजून आठवतं गावंडे म्हणून आमचे सर होते त्यावेळेला, आणि ते सगळे असे गठ्ठे लावून आम्ही ते त्यावेळेला माझी काहीतरी 11 रुपयामध्ये ॲडमिशन झालेली होती. म्हणजे मला सांगायचं ही मला ती आता गोष्ट लगेच त्या गल्ल्यांमधून आठवली की अरे हा गल्ल्याचा उपयोग असाही होतो. एक खूप चांगली भावना आहे. तो गल्ला काय झालं, मी पॉझिटिव्ह झाले होते, मी आणि मुलगा एकाच वेळेस. पण म्हणजे परमेश्वराची कृपा अशी की देवाने बघा आम्हाला दोघांना एकत्रच पॉझिटिव्ह केलं. आणि त्यावेळेस आम्हाला एवढी साथ मिळाली की डॉक्टर आमच्या खालीच येतं, ते म्हणे नाही हॉस्पिटलला बिलकुल जायचं नाही. मी बघितले कारण त्यांचं फुल फॅमिली पॉझिटिव्ह होती. तुम्ही घरात, मी सगळं करणार, घरातच राहायचं. नगरसेवकांनी सांगितलं काही लागलं तरी माझी मी सगळं करणार, बिलकुल कुठे जायचं नाही. त्यामुळं मी देवाकडे प्रार्थना की देवा खरंच जर मुलगा एकटा जर पॉझिटिव्ह झाला असता तर त्यांनी काय केलं असतं. म्हणजे देवाचे मी खूप उपकार मानते की त्यांनी आम्हाला दोघांनाही एकत्र पॉझिटिव्ह केलं. आणि आम्हाला डॉक्टर खूप चांगले भेटले, नगरसेवक आमच्या घरी येऊन गेले, सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यामुळे मला फक्त जेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला त्यावेळेस थोडंसं असं एकदम हे झालं, घाबरल्यावानी झालं. मी थोडी 2 मिनटं रडली. नंतर मला वाटलंही नाही की आम्ही क्वारंटाईन आहोत, पॉझिटिव्ह आहोत. आणि माझ्या मिस्टरांनी मुलींनी खूप सेवा केली. आणि मेन म्हणजे जो डबा मी ठेवलेला होता, मग माझा मुलगा म्हणे की मम्मी बघ आपण हॉस्पिटलला गेलो असतो 2-3 लाख रुपये आपले गेले असते, मग आपण कुठेतरी दान करू. मग मी तो डबा म्हणला आपण काय करायचं. मग आमच्या एक नातेवाईकांना विचारलं तर काय झालेलं, अंबरनाथचे जेवढे भिकारी होते त्या सगळ्या भिकाऱ्यांना ह्या आजाराची लागण होऊ नये म्हणून त्यांनी एक हाऊसिंग सोसायटीमध्ये रूम घेतले. आणि त्या रूममध्ये जी NGO होती, म्हणजे ख्रिश्चन संस्था आहे असं काम करणारी, तिने त्या रूममध्ये त्या सगळ्या जवळजवळ ते 40-50 लोक होते, भिकाऱ्यांना ठेवलं आणि त्यांना ते सगळं जेवण खावण देत होते. मग मी ठरवलं नाही, मग आम्ही तिथं मग मी तो डबा फोडला, त्याच्यामध्ये मला 10,000 मिळाले. आणि तो माझ्या अंगावर काटा येते. मी तो डबा ते 10,000 तिकडे गेले, त्या लोकांना त्यांनी 10 दिवसाचं जेवण दिलं. त्याच्यानंतर एकाची खुर्ची नव्हती, कारण कुष्ठरोगी होता आणि त्याची खुर्चीचे पाय तुटले होते. मग त्यांनी त्याला ती खुर्ची पण आली. आणि ते सगळं केल्यानंतर त्यांनी ते खुर्ची, ते रडत होता, खूप म्हणजे आशीर्वाद देत होता. ती सगळी हिस्ट्री जेव्हा त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवली आम्हाला, तेव्हा माझ्या मिस्टरांना मुलींना माहीत झालं की हे का तुम्ही कधी केलं. आम्ही क्वारंटाईन असतानाच हे करून टाकलं, बाहेर कोणालाही माहिती नाही. तर आम्ही म्हटलं केलं आम्ही इकडे असताना. मला एक अजून एक खरं सांगावंच वाटतं की आपण आज अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करतोय, पण मला असं वाटतं की हे सगळे अल्पसंख्याक नाहीच आहेत असं आता वाटायला लागले. कारण हेच इतरांना मदत करतायत सगळं. हा खरोखर कौतुकाचा विषय आहे की प्रत्येकजण आपल्या ज्यावेळेला स्टँड ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा आपल्या एक दारिद्र्य रेषेच्या वरती म्हणा किंवा आपल्या एक लेवल मार्केटमध्ये व्यवस्थित झाल्यानंतर इतरांना मदत करणं ही जी भावना आहे, त्या भावनेसाठी मला वाटतं सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण खरोखरच म्हणजे हे आमचे रत्नच म्हणेल मी की महापालिकेत आज इतके वर्ष सेवा करतायत, पण प्रत्येकजण आपापल्या परीने जेवढं खारीचा वाटा घेऊन समाजाला मदत करते, फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक बाईंनी आता खूप चांगलं सांगितलं की आमचे स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमचे डॉक्टर्स असतील यांनी मदत केली. त्यावेळेला काही कोणी असा विचार केला नसेल, मला असं वाटतं की अल्पसंख्याक आहे किंवा काही. ही आपल्या इंडियाची, भारताची एक ताकद मी म्हणेल की जी घटनेत लिहिली गेली, त्या समितीत सगळ्या लोकांनी त्यावेळेला मान्यता दिली त्याला की आपण सगळेजण एक आहोत, विविधतेमध्येही एकता आहे. जसं गायकवाड साहेबांनी मला सांगितलं की एक आपले शरीर म्हणजे एक आपला देश आहे, राष्ट्र आहे, आणि ते सगळं कसं बळकट होईल हे सर आपल्याला त्या वेळेपासून बाळकडून दिलं गेलेलं आहे, आपल्यावर तो बिंबवलं गेलं आहे. त्याच्यामुळे जी संस्कृती आज आपण सगळेजण जतन करतो आहे. आणि आता मी आमच्या कांबळे मॅडम ज्या आहेत, प्रवीण कांबळे मॅडम, त्यांच्याकडे जाणून बुजून बोलतो आहे. कारण त्यांना हे महत्त्वाचा प्रश्न आता मला विचारायचा आहे की तो म्हणजे असा की मॅडम आपल्या ज्या अधिकार आहेत, ज्या आपल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? माननीय आयुक्त महोदय, माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय, उपायुक्त, सचिव साहेब आणि तसेच माझे माननीय सहाय्यक जनसंपर्क अधिकारी,
सर्वांना मी इथे माझे जे उपस्थित आहेत बंधू भगिनी यांना सर्वांना माझा नमस्कार. आज 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस आहे. तर त्या निमित्ताने 2 गोष्टी मी सांगू इच्छिते की ह्या देशातील अल्पसंख्याक जे आहेत हक्क आणि त्यांच्या अधिकार याच्यामध्ये जी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्या संरक्षणासाठी जे आहे त्यासाठी सरकारने ह्यांना हा दिवस म्हणून साजरा केलेला आहे आपल्या संविधानामध्ये. त्या अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध अशा उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणतेही असू देत किंवा एकात्मिता बालविकास योजना असू देत किंवा शिक्षणाचा विषय असू दे किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा जो शिष्यवृत्तीचा असू दे, स्त्रियांविषयीचा जो असू दे किंवा झोपडविषयींचा असू दे, गृहनिर्माणबाबतचा असू दे किंवा सेवा भरती म्हणजे हक्कांबाबत परिपूर्णता केलेली आहे. सेवा भरती विषय असू दे, त्या ज्या मूलभूत पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या ज्या देण्यासाठी त्या सर्वांचा योजनेचा हा सर्वांना योजनेचा लाभ होण्यासाठी तळागाळातील अल्पसंख्याक लोकांना देण्यासाठी त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक आर्थिक स्तर वाढवण्यासाठीचा जो असा लाभ दिलेला आहे जेणेकरून हे जे अल्पसंख्याक आहेत समाजातील वंचित घटकांचा जो नियोजनाचा लाभ जीवन स्तरावर त्यांचा राहणीमान उंच स्तरावर व्हावा ही इच्छा असावी अशी माझी इच्छा आहे. आणि आजच्या जागतिक संकल्पना दिनानिमित्त असं वक्तव्य करते की मी आज अभिमानाने सांगू शकते की मी ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एवढ्या मोठ्या कुटुंबात कार्यरत आहे. आपल्या शिक्षण विभागामार्फतही अनेक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात, निबंध स्पर्धा घेतल्या जातात, जे काय आपले चर्चासत्र परिसंवाद आयोजित केले जातात. आता हे आमच्या कुटुंबात आम्ही जे एकत्र राहतो त्याच्या समता बंधुता विकास यांचे जे पालन करून आम्ही जे एकमेकांना आत्तापर्यंत नेहमीच सहकार्य करीत आलेलो आहोत. नाही, महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की मला तेच म्हणायचं की अल्पसंख्याक हक्क दिवस जरी आपण म्हटलं तरी पण आता मला असं वाटायला लागलं की हे आपले सगळे फॅमिली मेंबरच आहेत सगळे. आपण आत्तापर्यंत प्रत्येकाला जी काय वागणूक दिलेली आहे किंवा एकमेक आपण जे एकत्र आहोत असंच भविष्यातसुद्धा राहावं. आणि याबाबत मला असं वाटतं आमच्या माननीय सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मॅडमसुद्धा आहेत, त्यासुद्धा वेळोवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष घालून बऱ्याचशा गोष्टी करत असतात. मला आवर्जून सांगावं असं वाटेल की आमचे जनसंपर्क अधिकारी माननीय संजय जाधव साहेब यांनीसुद्धा ह्या विभागाचा जेव्हापासून चार्ज घेतला आहे तेव्हापासून मला वाटतं फार धडाडीने कार्यक्रम सुरू झालेले आहेत. कारण कसं असतं की एक मोर्कासुद्धा फार महत्त्वाचा असतो. सरसेनापती आपण म्हणू किंवा एखादा कॅप्टन म्हणू, तो फार महत्त्वाचा असतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सुद्धा आपला रोल करत आहेत. त्यांच्यामुळेच आज आपला कार्यक्रम आपण अचानक जरी ठरवला असला तरी देखील आपण आज यशस्वीरित्या पूर्ण करतो आहे. मी सरतेशेवटी तुमचं म्हणणं खरं लद्वा. आपण थोडं समारोपाकडे जातोय आता. सगळ्यांनी छान आपला प्रतिसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेला आहे. शेवटी मी एक सांगू शकते की ही जी घटना लिहिली गेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घटनेचे अध्यक्ष होते. त्या घटना समितीने जे संविधान आपण प्रकाशित केलेलं आहे ते संविधानाची शपथ आपण आज घेऊया कार्यक्रमाच्या निमित्तानं. आज आपल्या इथे उपस्थित गायकवाड साहेब आहेत, त्यांना मी सांगते त्यांनी त्या संविधानाचं वाचन करावं. आपण सर्वांनी त्याची शपथ घेऊया आणि या कार्यक्रमाचा समारोप करूया. पुन्हा एकदा सर्व कल्याण डोंबिवलीकरांचे आभार मानतो की असंच सहकार्य करत राहा जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्याला सोयी सुविधा पुरवू शकेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जे काही सूचना आहेत, म्हणजेच पुन्हा एकदा मी सांगेल की सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर करा. थोडक्यात सांगायचं तर एवढंच आहे की आता आपल्यालाच आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेपासून आपण दूर व्हायचं नाही आहे. सगळ्याच बाबतीत म्हणजे शैक्षणिक बाबतीत झालं, आर्थिक बाबतीत झालं, त्याचा आपल्याला योग्य तो विचार करून त्या पद्धतीनेच अंमलबजावणी करायची. मी सरतेशेवटी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि गायकवाड साहेबांना विनंती करतो की सर आपण शेवट आपल्यापासूनच करूया. समारोपाकडे जाताना मला असं वाटतं की अल्पसंख्याक याची व्याख्या थोडीशी आता बदलायची गरज आहे. छानच. कारण अल्पसंख्याक कोणाला म्हणावं, हे आपला समाज इतका मिसळून गेला आहे एकमेकांमध्ये की त्याला असं वेगळं काढता येणं अशक्य झालेलं आहे. तर अल्पसंख्याक कोण, ज्यावेळेस आम्ही घनकचऱ्यामध्ये काम करत असताना त्याचं आढळून आलं की जो कचऱ्याचे नियम स्वतःची जबाबदारी पार पाडत नाही तो बहुसंख्याक आणि जो नियमाचं पालन करतो तो अल्पसंख्याक. जो ट्रॅफिकचे नियम पाळतो तो अल्पसंख्याक. म्हणजे जो नियमाने वागतो तो आज समाज
अल्पसंख्याक झालेला आहे आणि जो नियम पाळत नाही तो बहुसंख्याक. ही परिस्थिती आपल्याला बदलायला पाहिजे. मला असं वाटतं की गायकवाड सर आमचे अधिकारी असल्यामुळे ते बरोबर जिथे हवा तिथे चिमटा काढतायत की ही संख्या उलटी झाली पाहिजे. नियम पाळणारे अल्पसंख्याक आहेत आणि न नियम पाळणारे आहेत. कचरा टाकणारे जे आहेत ते आता अल्पसंख्याक राहिलेले नाही, तर कचरा व्यवस्थित नियमाने जे व्यवस्थित ओला कचरा सुका कचरा करतायत ते अल्पसंख्याक झाले. मला असं वाटतं कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी थोडीशी त्यांची जी आत्मीयता आहे महापालिकेबद्दल किंवा आपल्या कार्यक्षेत्राबद्दल ती लक्षात घ्यावी आणि त्यांच्या ज्या काही त्यांना म्हणायचे सूचना त्या लक्षात घेऊन त्या पद्धतीने नक्कीच सहकार्य मला असं वाटतं आमचे कल्याण डोंबिवली नागरिक करतील सर. आणि पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही म्हणताय तसं नसून आपण उलटं म्हणायला लागू हे नक्कीच. सर पुन्हा एकदा धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप करताना भारताच्या राज्यघटनेची जी उद्देशिका आहे तिचं आपण आता वाचन करूया. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. दिलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.